students, today we will see the point common ion effect. In this effect, we consider a solution of CH3COOH means acetic acid and CH3COONA म्हणजे sodium acetate. Consider a solution of weak acid. This is a weak acid, CH3COOH, and salt of strong base means CH3COONA. तर कॉमन आयन इफेक्ट म्हणजे नेमकं काय हे आपल्याला बघण्यासाठी आपण सोल्युशन घेतलेलं आहे. हे ऍसिटिक ऍसिड आहे आणि हे सोडियम ऍसिटेटचं सोल्युशन, हे दोन सोल्युशन घेतलेले आहेत आपण. आता आपल्याला माहिती आहे CH3COH is weak acid, dissociate partially and therefore arrow is reversible. Dissociation कसं होणार याचं? CH3COOH gives CH3CO minus plus H plus. आता CH3CONA हा काय आहे? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट काय होतो? कम्प्लिटली डिसोसिएट होतो म्हणजे सिंगल एरो. याचं डिसोसिएशन कसं लिहिणार? CH3CO मायनस प्लस Na प्लस. आता तुम्हाला या दोन्ही रिएक्शन मध्ये काय ऑब्झर्व केलं तुम्ही? तर याही रिएक्शन मध्ये हा ऍसिटेट आयन आहे आणि या दुसऱ्या रिएक्शन मध्ये पण ऍसिटेट आयन आहे. बोथ रिएक्शन कंटेन ऍसिटेट आयन. आता हे दोन्ही रिएक्शन मध्ये हे ऍसिटेट आयन जे आहे ते ऍसिटेट आयन आपल्याला दिसतात. थोडक्यात या दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. तर अकॉर्डिंग टू ली-चॅटलियर प्रिन्सिपल आपण 11वी मध्ये ली-चॅटलियर प्रिन्सिपल बघितलेले. काय आहे ली-चॅटलियर प्रिन्सिपल? तर जर का इक्विलिब्रियम डिस्टर्ब होत असेल, कशामुळे डिस्टर्ब होत असेल? तर जर का आपण चेंज केलं काय कॉन्सन्ट्रेशन, प्रेशर किंवा टेम्परेचर जर का आपण चेंज केलं तर इक्विलिब्रियम स्वतःला असं ऍडजस्ट करतं, इक्विलिब्रियम ऍडजस्ट इटसेल्फ टू नलिफाय द इफेक्ट ऑफ चेंज. जो काही चेंज झालेला आहे आणि त्याच्यामुळे इक्विलिब्रियम जर का डिस्टर्ब झालं असेल तर इक्विलिब्रियम स्वतःला असं ऍडजस्ट करतं की जो काही चेंज झालेला आहे तो नलिफाय केला जातो, इक्वल केला जातो किंवा झिरो केला जातो. तर हे ली-चॅटलियर प्रिन्सिपल आपण 11वी मध्ये पाहिलेलं होतं. तर इथं आपल्याला ली-चॅटलियर प्रिन्सिपल अप्लाय करायचंय. तर इथं काय होणार आहे? ही जी पहिली रिएक्शन आहे CH3COOH gives CH3CO minus H plus, ही रिएक्शन रिव्हर्सिबल आहे. इथे इक्विलिब्रियम तयार होणार आहे. या रिएक्शनला इक्विलिब्रियम तयार होत नाही. दुसऱ्या रिएक्शन मध्ये, पहिल्या रिएक्शन मध्ये इक्विलिब्रियम असतं. तर इक्विलिब्रियम जे आहे ते इक्विलिब्रियम डिस्टर्ब होते. कशामुळे डिस्टर्ब होतं? इथं ड्यू टू इन्क्रीज इन ऍसिटेट आयन. या दोन्ही रिएक्शन मध्ये ऍसिटेट आयन आहेत आणि ऍसिटेट आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलंय आणि त्याच्यामुळे इक्विलिब्रियम जे आहे ते इक्विलिब्रियम डिस्टर्ब झालेले. आता इक्विलिब्रियम डिस्टर्ब झाले, हे ऍसिटेट आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढले म्हणजे नेमकं कुठल्या साईडचं कॉन्सन्ट्रेशन वाढलंय? तर हे प्रोडक्ट साईडला आहे. प्रोडक्ट साईडचं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे. मग अकॉर्डिंग टू ली-चॅटलियर जर का प्रोडक्ट साईडचं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं असेल तर इक्विलिब्रियम ऍडजस्ट कसं करणार आहे? तर जे काही इन्क्रीज झालेलं कॉन्सन्ट्रेशन आहे ते काय व्हायला पाहिजे? कमी व्हायला पाहिजे. कमी कसं होणार? तर हा जो CH3CO मायनस आहे, आपण पर्टिक्युलरली याच्यासाठी बघतोय, तर हा जो ऍसिटेट आयन आहे हा काय होतो? कंबाईन होतो. कुणाबरोबर? या H प्लस बरोबर. आणि काय तयार होणार आहे? CH3COOH म्हणजे ऍसिटिक ऍसिड तयार होतं. म्हणजे जर का हा ऍसिटेट आयन आणि हा H प्लस जर का कंबाईन झाला तर इथं ऍसिटिक ऍसिड तयार होतं. पण जे काही ऍसिटिक ऍसिड तयार झालेलं आहे ते अनडिसोसिएटेड ऍसिटिक ऍसिड आहे. अनडिसोसिएटेड म्हणजे सुरुवातीला पहिल्यांदा याचं डिसोसिएशन होत असतं, हा ऍसिटिक ऍसिड आहे.
पण रिव्हर्स रिॲक्शनमुळे तयार झालेलं जे ऍसिटिक ऍसिड आहे ते काय असतं, अनडिसोसिएटेड असतं. मूळचं जे असतं ते डिसोसिएटेड असतं, पण पुन्हा ह्या रिव्हर्स रिॲक्शन मध्ये जे तयार होतं ते कसं असतं, अनडिसोसिएटेड असतं. थोडक्यात या ठिकाणी अकॉर्डिंग टू ली चॅटलियर प्रिन्सिपल इथं प्रोडक्ट साईडचं कॉन्सन्ट्रेशन वाढलंय आणि प्रोडक्ट साईडचं कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळं इथं रिॲक्शन रिव्हर्स जास्त होणार आहे, कारण की याचं कॉन्सन्ट्रेशन प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन कमी व्हायला पाहिजे आणि म्हणजे ही रिॲक्शन फास्ट होणार, रिव्हर्स रिॲक्शन जास्तीत जास्त होणार आहे आणि रिव्हर्स रिॲक्शन जास्त होणार. याचाच अर्थ इक्विलिब्रियम शिफ्ट टू लेफ्ट. ही साईड जी आहे याला म्हणायचं राईट साईड आणि ही जी साईड आहे याला म्हणायचं लेफ्ट साईड. मग प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं की रिव्हर्स रिॲक्शन जास्त होते आणि इक्विलिब्रियम डावीकडं शिफ्ट होतं आणि म्हणून अकॉर्डिंग टू ली चॅटलियर प्रिन्सिपल इक्विलिब्रियम शिफ्ट टू लेफ्ट. याचाच अर्थ हे CH3CO- आणि H+ कंबाईन होतात आणि अनडिसोसिएटेड हा शब्द महत्वाचा आहे. इथं अनडिसोसिएटेड ऍसिटिक ऍसिड तयार होतं. मग काय लक्षात येते तुमच्या, तर डेफिनेशन नुसार या ठिकाणी डेफिनेशनच आपण डायरेक्ट पाहूया. द कॉमन आयन इफेक्ट काय सांगतोय, मग या ठिकाणी हे दोन कॉमन आहेत. तर कॉमन आयन इफेक्ट स्टेट्स दॅट काय सांगतोय, द आयोनायझेशन ऑफ ए वीक इलेक्ट्रोलाइट. आयोनायझेशनचा अर्थ या ठिकाणी हे आयन्स तयार होणं, याला आपण आयोनायझेशन म्हणतो. द आयोनायझेशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इज सप्रेस्ड. सप्रेस्ड करायचं म्हणजे या ठिकाणी कमी होतं. सप्रेस्ड वीक इलेक्ट्रोलाइटचं आयोनायझेशन कमी होतं, कमी केलं जातं. कशामुळे कमी होतं ते, तर इन प्रेझेन्स ऑफ ए स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. कमी कुणामुळे होत आहे, तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटमुळे. इथं कोण आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, हाय CH3CONA हा सॉल्ट आहे. तर या स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटमुळं काय होतंय, या वीक इलेक्ट्रोलाइटचं आयोनायझेशन कमी होतंय. पण हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कसा आहे म्हटलेलं आहे की स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कंटेनिंग अन आयन कॉमन टू द वीक इलेक्ट्रोलाइट. म्हणजे जो काही हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे, हा वीक आहे आणि हा काय आहे, स्ट्रॉंग आहे. हा जो काही वीक इलेक्ट्रोलाइट आहे, या वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये जो आयन आहे तोच आयन ह्या स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मध्ये पाहिजे आणि म्हणून इथं म्हणताना म्हणले कंटेनिंग अन आयन कॉमन टू द वीक इलेक्ट्रोलाइट. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मधला जो आयन आहे तो आयन कॉमन पाहिजे. कुणाशी कॉमन पाहिजे, तर वीक इलेक्ट्रोलाइट मधल्या आयन बरोबर. आणि म्हणून कॉमन आयन इफेक्ट या ठिकाणी हा जो वीक इलेक्ट्रोलाइट आहे, हा वीक इलेक्ट्रोलाइटचं आयोनायझेशन हे कमी होतं, सप्रेस होतं. कुणामुळं, तर ह्या स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटमुळं की ज्याच्यामध्ये काय आहे, कॉमन आयन आहे. कुणासारखा, वीक इलेक्ट्रोलाइट सारखा. बघा इथं या दोन्हीमध्ये कॉमन आपल्या इथं काय आहे, CH3CO-, इथं पण CH3CO- आहे. आणि हे कॉमन असल्यामुळं ली चॅटलियर प्रिन्सिपल नुसार इक्विलिब्रियम शिफ्ट होतं लेफ्ट साईडला, म्हणजेच रिव्हर्स रिॲक्शन जास्त होते आणि रिव्हर्स रिॲक्शन जास्त झाल्यामुळं हा ऍसिटिक ऍसिड हा अनडिसोसिएटेड तयार होतो. लक्षात येत आहे. तर CH3COOHचं आयोनायझेशन जे आहे ते काय होतंय, कमी केलं जातंय, सप्रेस केलं जातंय. लक्षात येत आहे. तर हा झाला आपला कॉमन आयन इफेक्ट. हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे ज्याचं आयोनायझेशन कमी केलं जातं. कुणामुळं, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटमुळं, की जो काय आहे, ज्या दोन्हीमध्ये काय आहे त्याच्या कॉमन आयन आहे. लक्षात आलं. तर हा आपला लास्ट पॉइंट होता या चॅप्टर मधला, आयोनिक इक्विलिब्रियम मधला. शेवटचा जो पॉइंट आहे तो आपला डिलीट केलेला आहे. 25% सिलेबस जो काही कमी केलेला आहे त्याच्यामध्ये हा शेवटचा पॉइंट आहे. AgCl आणि AgNO3चे एक्झाम्पल त्याच्यामध्ये, कॉमन आयन इफेक्ट अँड सोल्युबिलिटी. तर जो पोर्शन डिलीट केलेला आहे त्याच्यावरती या वर्षी तरी 2020 साली प्रश्न विचारणार नाहीत. तर या चॅप्टरमध्ये हा शेवटचा एक पॉइंट, ऍसिडिटी, बेसिसिटी आणि न्यूट्रॅलिटी, की जो पॉइंट मी शिकवलेला आहे आपल्याला त्यावेळेला माहिती नव्हतं, त्याचा पण व्हिडिओ आहे.
तो नाही केला तरी चालेल. आणि थोडंसं इंट्रोडक्शन आहे, पण इंट्रोडक्शन हे माहिती पाहिजे ते आपण या ठिकाणी घेतलेलंच आहे. इंट्रोडक्शन मुळे आपल्याला काय होतं, चॅप्टरचं बेसिक कळतंय आणि त्याच्यामुळं तो नुसतं वाचलं तरी चालेल. तर या पद्धतीनं आयोनिक इक्विलिब्रिया हा जो चॅप्टर आहे तो आपला कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट चॅप्टर जो आहे तो आपण केमिकल थर्मोडायनॅमिक्स घ्यायचा आहे. लक्षात येत आहे? ठीक आहे. ओके. थँक्यू.